नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही ज्ञानदेवांचा अद्भुत चरित्र आपण बघतोय. आज आहे पान क्रमांक 101 ते 105. सिद्ध बेटावर चांदणं उतरलं होतं. सर्वत्र चंदनगंध सुटला होता. वैराग्य संपन्न विठ्ठलपंतांनी आपली नामसाधना अतिशय प्रेमाने जोपासली होती. रुक्मिणीवर प्रेमाचा वर्षाव करणारे विठ्ठलपंत रुक्मिणीला गीतेचा प्रत्येक श्लोक रोज सकाळी सविस्तरपणे उलगडून सांगायचे आणि रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या मुखातून प्रकट होणारा प्रत्येक शब्द रंध्रारंध्रांनी ऐकायची. रुक्मिणीच्या आयुष्यातला हा काळ ज्ञान मार्गाने ओथंबलेला होता. भक्ती आणि ज्ञान यांचा अपूर्व संगम रुक्मिणी प्रत्यक्ष अनुभवत होती. रात्र कोंदाटू लागली की शिवगण सिद्ध बेटावर जमा होऊ लागायचे. रुक्मिणीच्या पर्णकुटीचे ते संरक्षण करीत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना पूर्णपणे मानसिक विश्रांती मिळेल याची ते काळजी घेत असत. प्रत्यक्ष शिव रुक्मिणीच्या पोटी अवतार धारण करणार आहेत याची शिवगणांना चाहूल लागली होती. ज्येष्ठ महिना उजाडला होता. आकाशात काळे भोर ढगांची दाटी व्हायला सुरुवात झाली होती. सुखाचं आणि तृप्तीचं चांदण पांघरलेल्या रुक्मिणीचा आनंद तिच्यापुरता चहूबाजूने दाटायला सुरुवात झाली होती. ज्येष्ठी पौर्णिमेला रुक्मिणीला प्रथमच जाणवलं की प्रत्यक्ष शिवाचं तांडव नृत्य तिच्या उदरात सुरू झालं आहे. अनेक वर्ष उलटली होती रुक्मिणीच्या लग्नाला, पण हा सुखानुभव ती प्रथमच चाखत होती. पौर्णिमेची रात्र आकाश निरभ्र होतं. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाश मध्यावर तरंगत होता. पर्णकुटीच्या बाहेर तुळशी वृंदानापाशी रुक्मिणी ध्यानमग्न बसलेली होती. विठ्ठलपंत पर्णकुटीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी रुक्मिणीच्या तेजपुंज चेहऱ्यावर तृप्त समाधान प्रत्यक्ष अनुभवलंय. विठ्ठलपंतांना खूप बरं वाटलं. ते रुक्मिणीपाशी आले, आसन मांडी घातली आणि रुक्मिणीला अलगदपणे साद घातली. रुक्मिणी, कुठल्या जगात तू तल्लीन झाली आहेस? तेव्हा रुक्मिणी म्हणाली, नाथ, ओम नमः शिवाय हा जप चालू आहे. नाथ, मी आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू का? विठ्ठलपंत रुक्मिणीच्या जवळ सरकले. त्यांनी रुक्मिणीचा तृप्त चेहरा निरखून पाहिला. तिच्या पाठीवरून अतिशय प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, रुक्मिणी, सांग बरं ती आनंदी गोष्ट. तेव्हा रुक्मिणी किंचितशी लाजली. तिचा चेहरा लालिलाल झाला आणि ती चटकन म्हणाली, नाथ, मला दिवस गेले आहेत. शिवाचं तांडव नृत्य माझ्या पोटात आता सुरू झालं आहे. आणि ते ऐकून विठ्ठलपंतांना खूप आनंद झालाय. ते म्हणाले, विठुरायाचा आशीर्वाद खरा होणार. ज्येष्ठ वद्य अष्टमीला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पंढरपूरच्या वारीला निघाले. रुक्मिणीने डोईवर तुळस घेतली होती. मुखात विठुरायाचा जप होता. रात्रीच्या मुक्कामात विठ्ठलपंत रुक्मिणीला वेदांत समजावून सांगत. विठ्ठलपंत रुक्मिणीला खूप जपत होते. रुक्मिणीच्या पोटी शिवाचा अवतार प्रकट होणार आहे हे विठ्ठलपंतांना पूर्णपणे ज्ञात होतं. मध्यरात्री दोघंही शिवमहिम स्तोत्राची 21 पारायण करायची. तेव्हा शिवगण त्या दोघांभोवती फेर धरून नृत्य देखील करायचे. आकाशात पावसाळी काळ्या भोर ढगांच्या डमरूचा जो टणात्कार व्हायचा तो ऐकताना रुक्मिणीच्या जपाची नादवलय वेगाने फिरायला लागायची. कधी कधी रात्रीच्या गडद अंधारात विजांचं तांडव नृत्य सुरू व्हायचं. त्या लखलखत्या किरणात प्रकाशात रुक्मिणीचं सर्वांग तेजाने नाहून निघायचं. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पंढरपुरात आले. चंद्रभागेत दोघांनी स्नान केलं. हजारो वारकरी मंदिरात जमा झाले होते आणि विठ्ठलपंत त्या गर्दीतून वाट काढीत गाभाऱ्यापर्यंत पोचले. रुक्मिणीचा हात त्यांनी घट्ट धरला होता. विठुराया त्या दोघांची वाटच पाहत होता. विठ्ठलपंतांच्या सोबत हजारो शिवगण होते. ते सर्व अदृश्य रूपात वावरत होते. विठ्ठलपंतांनी आपला ज्ञानमाथा विठ्ठल चरणावर ठेवलाय. विठुरायाने विठ्ठलपंतांना अलगदपणे उठवलंय, प्रेमाने थोपटलंय. पंढरीनाथ विठ्ठलपंतांना म्हणाले, प्रत्यक्ष भगवान शंकर तुझ्या आणि रुक्मिणीच्या पोटी अवतार धारण करणार आहेत. हजारो शिवगण तुमच्या रक्षणासाठी तुमच्या दोघांभोवती जमलेले आहेत. तू कसलीही काळजी करू नकोस. जनक्षोभाने भांबावून जाऊ नकोस.
रुक्मिणीला जवळ घेत विठुराया म्हणालेत, रुक्मिणी, तू भाग्यवान आहेस. तुझी काळजी शिवगणांमध्ये सामील झालेले तुझे प्रिय मायबाप घेतील. माघवद्य प्रतिपदेला सूर्यकिरणांना साक्षीला ठेवून निवृत्ती प्रकट होईल. आणि आजच तुला सांगून ठेवतो, बालवयातच त्याच्यावर गहिनीनाथांची कृपा होईल. सर्वांची काळजी आता तुलाच घ्यायची आहे. सर्वांचा सांभाळ करायची तुला मानसिक ताकद उदंड मिळेल. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी भारावून गेले. दोघांनी विठुरायाचा प्रेमभरला निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. माघी पौर्णिमेचं चांदण सिद्धबेटावर अलगदपणे उतरलं होतं. आकाश माथ्यावर चंद्रबिंब शांतपणे तरंगत होतं. मध्यरात्रीची वेळ होती. रुक्मिणीची शांत मुद्रा पाहून विठ्ठलपंत थक्क झाले. पोटातल्या कळा सुरू झाल्या होत्या तरीही रुक्मिणी शांत होती. पाठीमागच्या दारावर थाप पडली म्हणून विठ्ठलपंतांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. शिवगणात सामील झालेल्या उमाबाई दरवाजात उभ्या होत्या. चांदणं घेऊन त्या आत आल्या. रुक्मिणीपाशी त्या बसल्या. अवघडलेल्या रुक्मिणीच्या सर्वांगावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवलाय. रुक्मिणी अधिकच शांत झाली. पहाट उमलायला लागली. पूर्व क्षितिज लालीलाल झालं. सूर्याचे तेजस्वी किरण आकाशभर पसरायला लागले. काही किरण पर्णकुटीत देखील आले. त्यांनी रुक्मिणीच्या पोटाभोवती फेर धरला. शिवगणांचं बेफान नृत्य सुरू झालं. शिवाचा डमरू वाजायला लागला. प्रत्यक्ष शिव रुक्मिणीसमोर प्रकट झाले. रुक्मिणीला शिवाचं दर्शन झालं आणि त्या क्षणी कसलाही त्रास न होता रुक्मिणीची सुटका झाली. सूर्यकिरणांच्या प्रसन्न साक्षीने रुक्मिणी बाळंत झाली. उमाबाईंनी सोयीणीचं काम केलं. रुक्मिणीला मुलगा झाला आणि त्या तेजस्वी बाळाला शिवाने अलगदपणे आपल्या हातात घेतलं. पार्वतीच्या हातात दिलं. पार्वतीने बाळाला कुशीत घेतलं. पार्वती माता रुक्मिणीला म्हणाली, रुक्मिणी बेटी, तुला किती सुंदर बाळ झालंय बघ. प्रत्यक्ष शिव तुझ्या बोटी अवतार धारण करून प्रकट झाले आहेत. हा तुझा निवृत्ती शिवाचा परमभक्त सद्गुरूची सगळी लक्षणं हा जन्मक्षणीच धारण करून आलेला आहे. याच्यावर गहिनीनाथांची कृपा होईल. तुला सांगते रुक्मिणी, मानवी योनीतला हा सर्वात मोठा गुरु होईल. आमचे त्याला आशीर्वाद आहेत. शिव पार्वती अदृश्य झाले. पार्वती मातेचे शब्द रुक्मिणीच्या कर्णेंद्रियावर सुखद गुंजारव करीत होते. रुक्मिणी पूर्णपणे जागी झाली. उमाबाई सुद्धा अदृश्य झाल्या होत्या. समोर विठ्ठलपंत उभे होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे होते. निवृत्तीच्या रूपाने प्रत्यक्ष शिवाचा अवतार प्रकट होताना ते साक्षीला होते. विठ्ठलपंतांनी बाळाला हात जोडून नमस्कार केला आणि त्यांच्या मुखातून ओम नमः शिवाय याचा जप गंगेसारखा प्रकट होऊ लागला. रुक्मिणीने निवृत्तीला आपल्या कुशीत घेतलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाळाचे पेटुकले लालसर ओठ हलतायत आणि त्या ओठांमधून अस्पष्ट स्वरात ओम नमः शिवायचा जप अनाहत नादासारखा प्रकट होत आहे. रुक्मिणीला खूप आश्चर्य वाटलं आणि ती विठ्ठलपंतांना म्हणाली देखील, ही नाद बाळाच्या मुखातून अनाहत नादासारखा शिवाचा जप प्रकट होतो आहे. विठ्ठलपंतांना हा स्वर ऐकू येऊ लागला. त्यांनी निवृत्ती बाळाला अलगदपणे उचलले. त्याचा पापा घेतला आणि रुक्मिणीकडे बाळाला देत म्हणाले, रुक्मिणी, या सिद्धबेटावर कोणीच फिरकत नाहीत. आपणही गावात जात नाही. या क्षणी माझ्या मनात विचार आला, आपल्या दोघांचे माय आणि तात असते तर त्यांना आपल्या बाळाला पाहून आनंदच झाला असता ना ग, आणि माणसांची उणीव भासली देखील नसती. विठ्ठलपंतांचं बोलणं विरण्यापूर्वी चमत्कार घडला. गोविंदपंत, निराई, सिद्धोपंत आणि उमाबाई रुक्मिणीच्या ह्या पर्णकुटीत अचानकपणे प्रकट झाले. निवृत्तीला पाहून त्या चौघांनाही परमानंद झाला. निराई आणि उमाबाईंनी निवृत्तीला जवळ घेतला आणि आशीर्वाद दिलाय, बाळा, तू इतका मोठा होशील की ब्रह्मांडभर पसरशील. तू विश्वकार्य करशील. भावंडांचा सांभाळ करशील. सूर्याभोवती अवघं तारांगण फिरत राहावं तसं शिवगण तुझ्याभोवती फिरत राहतील. आणि ते चौघेही लुप्त झाले. खोलीभर पसरलेला नीलवर्ण विरून गेला आणि सूर्यकिरणांनी पर्णकुटीत प्रवेश केला. सूर्यकिरणांनी निवृत्ती बाळाला तेज अर्पण केलं आणि त्या क्षणी पर्णकुटी प्रकाशाने भारली गेली. रुक्मिणी आणि विठ्ठलपंत हे सगळं दृश्य प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर अक्षरशः दिग्मूढ झाले.
त्या दोघांनी बाल स्वरूपातल्या त्या शिवाच्या रूपाला हात जोडून नमस्कार केला. छोटा निवृत्ती रांगायला लागला. खूप वेळाला तो तुळशी वृंदानापाशी जाऊन बसायचा. निवृत्ती अतिशय शांत वृत्तीचा होता. रुक्मिणी त्याच्या आसपास वावरतच असायची. हजारो शिवगण अदृश्यपणे निवृत्तीच्या भोवतीच असायचे. प्रत्यक्ष शिवाने शिवगणांना आज्ञा दिली होती की एक क्षण सुद्धा निवृत्तीपासून विलग व्हायचं नाही. शिवगणात सामील झालेल्या सिद्धोपंत आणि उमाबाईंना तर यामुळे खूप आनंद झालेला होता. ती दोघं निवृत्तीपासून क्षणभर सुद्धा विलग होत नसत. रुक्मिणी खूप समाधानात होती. आळंदीत ही बातमी पोचली होती. दुष्ट बुद्धीच्या ब्रह्मवृंदाने हेटाळणीच्या सुरात संन्याशाच्या ह्या कार्ट्याला आळंदीत येऊ द्यायचंच नाही असे उद्गार काढायला सुरुवात केली होती. त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं, गावाने पूर्ण बहिष्कार टाकून सुद्धा विठ्ठलबंध आणि रुक्मिणी हे सिद्ध बेटावर एवढ्या आनंदात जगतातच कसे आणि त्यांना शिधा देतं कोण? खूप शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परमेश्वराची कृपा झाल्यावर काय घडते त्याचा वेध घेण्याची ताकदही त्यांच्यापाशी नव्हती. त्यामुळे सिद्ध बेटाकडे कुणी यायला निघालं की शिवगणच त्यांना हुसकावून लावायचे. निवृत्ती आता 9 महिन्याचा झाला होता. मार्गशीर्षातली गुलाबी थंडी सर्वत्र पसरली होती. रुक्मिणीच्या देहावर विठ्ठलपंतांच्या सुखाचं चांदणं पसरलं होतं आणि अशाच एका चांदणा रात्री रुक्मिणीला जाणवलं आपल्या उदरात विष्णूचा शंख घुमू लागला आहे. आपल्याला पुन्हा दिवस गेलेले आहेत. ती आनंदाने विठ्ठलपंतांना म्हणाली, नाथ, निवृत्तीला नवं बाळ खेळायला मिळणार आहे. नवी चाहूल मला लागली आहे. विठ्ठलपंतांनी म्हटलंय, रुक्मिणी, हे प्रसाद चिन्ह आहेत. मला वाटतं कृष्णाष्टमीला परमेश्वर प्रकट होणार. हा भाग आपण आज इथेच संपवूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.